नमस्कार, काजल्स रेसिपीजमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण एकदम मस्त टेस्टी कुरकुरीत अशी मेथी आणि गव्हाचं पीठ वापरून मेथी चंपाकळी बनवणार आहोत। करायला ही अगदी सोपी आणि खायला एकदम टेस्टी। तुम्ही ते आवाज ऐकू शकता, किती छान अशी कुरकुरीत झालेली आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। कढईमध्ये मी 1 चमचा तेल घातलेलं आहे। याच्यामध्ये आपल्याला 1 वाटी मेथी घालायची आहे। मेथी ते मी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे। इथे आपल्याला फक्त मेथीची पानं वापरायची आहेत। मेथी घेताना एकदा चेक करून घ्या की ती जास्त कडवट नसावी। मेथी आपल्याला इथे 2 मिनिटं व्यवस्थित परतवून घ्यायची आहे। मेथी जर जास्त कडवट नसेल तर तुम्ही ती तशीही वापरू शकता। इथे आपली मेथी छान अशी परतली गेली आहे, ही काढून घेऊयात। यासाठी आता आपण पीठ तयार करायला घेऊयात। मी इथे 1 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। याच्यामध्ये आपण 1/4 कप बारीक रवा घालणार आहोत। जर तुमच्याकडे जाड रवा असेल तर तुम्ही तो मिक्सरला बारीक करून इथे वापरू शकता। परतवून घेतलेली जी मेथी आहे ती आपण इथे घालणार आहोत। 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा ओवा हातावरती चोळून घालायचा आहे आपल्याला इथे। चवीनुसार मीठ घालणार आहोत। 1 चमचा तेल घेतलेला आहे। तेल मी नॉर्मलच घेतलेलं आहे, गरम करून घेतलेलं नाही। हे सगळं आपल्याला हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। सर्व साहित्य चांगलं एकजीव झालं पाहिजे। इथे आपण छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। याच्यामध्ये आता आपल्याला थोडं पाणी घालून हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे। हे पीठ आपल्याला थोडंसं घट्टसरच मळायचं आहे। जसं आपण पुरीसाठी पीठ मळतो तसंच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। जास्त पातळ पीठ आपल्याला हे मळायचं नाही। व्यवस्थित पीठ आपण इथे मळून घेऊयात। इथे आपलं हे पीठ तयार झालेलं आहे। याच्यावरती थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि परत एकदा व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं आहे। हे पीठ आपल्याला 20 ते 25 मिनिटं भिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। जास्त वेळ असेल तर जास्त वेळ ठेवला तरीही चालेल। इथे आपलं पीठ व्यवस्थित भिजलं गेलेलं आहे। इथे मी पिठाचे छोटे छोटे गोळे बनवून घेतलेले आहेत। हा पिठाचा गोळा आपल्याला गव्हाच्या पिठामध्ये घोळवून घ्यायचा आहे आणि याची आपल्याला लाटी लाटून घ्यायची आहे। ही लाटी लाटताना आपल्याला गोल नाही लाटायची, ही अशा पद्धतीने आपल्याला उभी लाटी लाटून घ्यायची आहे। तुम्ही इथे बघू शकता, मी अशी ही उभी लाटी लाटून घेतलेली आहे आणि आपल्याला ही जास्ती जाड नाही ठेवायची, पातळच लाटून घ्यायची आहे। अशा पद्धतीने आपल्याला पातळ अशी लाटी लाटून घ्यायची आहे आणि याच्यामधून आपल्याला कट करून घ्यायचं आहे। मी इथे जे आपण करंजा बनवण्यासाठी फिरकी वापरतो त्याने हे मधून असं कट करून घेत आहे। पूर्ण कट करायचं नाही, साईडला थोडीशी जागा आपल्याला शिल्लक ठेवायची आहे आणि मधून अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे आणि साईडला जी जागा रिकामी राहिलेली आहे ती अशी हाताने थोडीशी प्रेस करून घ्यायची आहे। म्हणजे तेलामध्ये टाकल्यानंतर ती सुटली जाणार नाही आणि छान असा शेप पण येईल आपल्या चंपाकळीला। हे बघा, तुम्ही ते बघू शकता। आणि मधून जर व्यवस्थित कट झालं नसेल तर तुम्ही ते हाताने थोडंसं कट करून घेऊ शकता। इथे आपली ही चंपाकळी तयार झालेली आहे। अशाच पद्धतीने आपण सर्व चंपाकळ्या बनवून घेणार आहोत। मी तुम्हाला अजून एक इथे बनवून दाखवते। जर तुमच्याकडे फिरकी नसेल तर तुम्ही इथे कट करण्यासाठी सुरीचा देखील वापर करू शकता आणि अशा पद्धतीने चंपाकळीचा आकार द्यायचा नसेल तर तुम्ही गोल पुरीप्रमाणेही बनवू शकता। पण ती लाटी लाटताना एकदम पातळ लाटी लाटा, म्हणजे ती छान अशी कुरकुरीत होईल तळल्यानंतर आणि फुगणार नाही याची काळजी घ्या, नाहीतर फुगल्या तर मऊ पडतील। इथे आपले चंपाकळ्या बनवून झालेल्या आहेत, या आपण आता तळून घेऊयात। कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवलं होतं, तेल ही छान गरम झालेलं आहे। याच्यामध्ये आता आपण ही चंपाकळी सोडून घेऊयात। गॅसची फ्लेम आपल्याला मीडियमच ठेवायची आहे। मोठ्या गॅसवरती आपल्याला चंपाकळ्या तळायच्या नाहीत, कारण की त्या एकदम करपल्या जातात आणि छान तळल्याही जात नाहीत। त्यामुळे मीडियम गॅसवरती व्यवस्थित दोन्ही साईडून अलटून पलटून आपल्याला चंपाकळ्या तळून घ्यायच्या आहेत। छान असा सोनेरी रंग आला पाहिजे त्यांना। मस्त इथे आपली चंपाकळी तळली गेलेली आहे, आपण ही काढून घेऊयात।
आणि अशाच पद्धतीने आपल्याला सर्व चंपाकळ्या तळून घ्यायच्या आहेत। तुम्ही ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा, खूपच मस्त होतात, एकदम खुसखुशीत या चंपाकळ्या होतात। हवाबंद डब्यामध्ये ठेवल्या तर अगदी महिनाभर या कुरकुरीत राहतात। आपल्या लहान मुलांना आधीमध्ये छोटी मोठी अशी भूक लागते, त्यांना काहीतरी चटरपटर खायला हवं असतं, त्यावेळेस तुम्ही त्यांना या अशा पद्धतीच्या चंपाकळ्या बनवून ठेवू शकता आणि खायला देऊ शकता। लहान मुलं काय मोठेही आवडीने खातील एवढे मस्त होतात या चंपाकळ्या। एकदा घरी नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली हे कमेंटद्वारे नक्की सांगा। आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। मस्त आपली चंपाकळी तयार झालेली आहे। आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।